नमस्कार मंडळी, मी आहे पियुष आणि मी आहे श्वेता आणि स्वागत आहे तुमचं इंडियन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज आलेलो आहे सर्दिनियाला. तर सर्दिनिया हे इटली मधलं एक आयलंड आहे आणि ते खूप फेमस आयलंड आहे. ते फेमस आहे त्याच्या पाण्यासाठी, कारण इतकं समुद्राचं पाणी मस्त आहे इथलं. आम्ही तुम्हाला दाखवतो, कारण आम्ही पण फर्स्ट टाइमच आलोय. आम्हाला पियूला नेहमी यायचं होतं इथे, पण आता ह्या दोघे आल्या, म्हटलं मुहूर्त साधून आम्ही आलोय. आणि काल रात्री आम्ही 11:30 वाजता पोहोचलो पिसावरून इकडे फ्लाईटने अल्गेरोला. त्याच्यामुळे आम्हाला लेट झालेला ऑलरेडी. आम्ही भरपूर दमलेलो. तिथून आम्ही गाडी घेतली रेंटला. डिपेंड गाडी तुम्हाला दाखवतोय, चालवतोय बघा. हो, सरळ गाडी चालवतोय. हा, ती गाडी रेंटला घेतली आणि आम्ही एअरबीएनबी ला गेलो. ते एअरबीएनबी मगाशी मी तुम्हाला दाखवलं किंवा आता मी दाखवेन. ते एअरबीएनबी मध्ये राहिलो आम्ही. त्या एअरबीएनबीचं पण शूटिंग केलंय, ते दाखवते. त्याच्यानंतर आता आम्ही निघालो त्या एअरबीएनबी वरून आणि आता आम्ही जाणार आहे फिरायला आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे राहायला, पण अल्गेरो मध्ये. आणि ती ओनर इतकी छान होती, आम्ही दाखवत होती कसं बोलली आमच्याशी वगैरे. आणि तिने एक छान सोवेनियर दिलं स्टारफिशचं. ते इथलं म्हणजे सोवेनियर आहे, म्हणजे ह्या आयलंडचं. कारण ऑब्व्हियसली समुद्र आहे, समुद्रात स्टारफिश मिळतात, पण इथे असेल काहीतरी फेमस त्या रिगार्डिंग. तर आम्ही चाललोय. रोड पण मस्त आहे एकदम. गाडी पण छान मिळाली आम्हाला. आम्ही जरा लहान गाडी सांगितलेली, आम्हाला लकीली मोठी गाडी दिली त्यांनी. त्यामुळे सगळं सामान वगैरे राहिले. दोघी स्टाईल मारत बसलेत बघा इकडे. आणि आता त्यांना आराम करायचं, कारण काल आम्हाला खूप दगदग झालेली पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरून वगैरे सगळं. पण आज शेवटी गाडी मिळाली, त्यामुळे जरा त्यांना बरं वाटेल. भरपूर ऊन आहे, भरपूर म्हणजे इतकं ऊन आहे आणि छान वाटतंय खरं. पण आता बघू उन्हात उतरल्यावर कसं वाटणार. इथून खाली गेलेलो, समुद्र दिसला समोर, दाखवत होता तुम्हाला. आणि मी सकाळी पण इकडे आलेलो, त्याचं पण रेकॉर्डिंग टाकते मी. आम्ही दोघंच आलेलो. दिसला. A few moments ago. म्हणजे आम्ही आता उठलोय. मम्मी आईला सांगितलं आम्ही तेल वगैरे आणतो म्हणून. आणि आम्ही आता आलोय कुठं बघा. तुम्हाला काय बघा आलोय फक्त बघा तुम्ही. आता चिडणारच ना. बघा फक्त बघा. आई शपथ. कोणच नाही आहे तिथे, तेवढीच लोक आहेत बघ. खरंच सगळे पोहणारच आहेत. किती जवळ आहे पाणी 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 दिले सारी सारी. कसलं पाणी आहे बघा की. ओ माय गॉड. तो किस्मत होगी तेरी मेरी कौड़े पोरे पाणी. मंडळी, तर आता आम्ही जातो परत आमच्या एअरबीएनबी वर. आवरतो, खातो वगैरे. काहीच खाल्लेलं नाहीये, फक्त चहा पिलाय सकाळी. आणि आम्ही परत येतो. चिकू कसं मस्त फिरून आलो आपण. कसं आम्ही मस्त फिरून आलो. कसं वाटलं. चहा केलंय मंडळींनी आमच्या. पुढे गेलो चिरून दे म्हटलं तर नाही आम्ही जरा जाऊन येतो. एन्जॉय करा. आणि आम्हाला कामाला ठेवलंय का इथं, घेऊन जाऊया त्यांना. ओके, हे पोहे आम्हीच केलेत ना. हा, आणि आता चहा आता आम्हाला पोहे मस्त पैकी केलेत एकदम. थँक्यू गाईज. A few minutes later. मम्मा काय करतेस? अगं, चहाचं गाळणं आणायला विसरलं ना, मग मी पियूचं बनियन घेतलं आणि त्यात चहा गाळते. फक्त ना पियूला आपण सगळं झाल्यानंतर नंतर सांगू. ते नवीन वाला इंडियावर आणलेलं आहे. नवीन वाला बनियन घेतला आणि त्यात चहा गाळला. मग चहा पिणार कसा आपण? होय, गाळला जातोय की तो. हो, तुझ्या बनियनचं भारी. अशा रीतीने चहा बनलेला आहे. बघू शकता. पण आता पियूला कळल्यावर अरे होय, गाळलं गेला की पूर्ण. आणि एक नवीन बनियन घेऊन देऊ. इंडियातून पाठवून दिले. मी नाही पाठवणार, चिकू आहे बनियन घ्यायला. मी कशाला घेऊ. अरे वा, मस्त आला एकदम. चला चला. अशा रीतीने चहा बनलेला आहे. तर मंडळी, आम्ही या घरातून निघतोय. हे एअरबीएनबी खूप छान होतं, म्हणजे असं खूप एक्सक्लुझिव्ह लक्झरियस नव्हतं, पण बेसिक खूप छान होतं. दाखवतो तुम्हाला.
तर इथे हा असा बेड होता, हे आता आम्ही बंद करून ठेवला. हा 2 म्हणजे आई मम्मी झोपलेलं इथे. इथे असं किचन होतं, सगळं त्यात होतं किचनमध्ये. हे असं जेवायचं टेबल वगैरे होतं. इथून वरून वरच्या घरात जायला रस्ता आहे. इथून टेबल वगैरे छान होतं त्यांचं. आणि ही ओनर आहे. हॅलो. आणि इथे ती ओनर खूप छान आहे, अशी गोड. आणि हा बेडरूम होता, इथे आम्ही झोपलेलो. कपाट वगैरे होतं तयारी करायला सगळं. आणि हा टॉयलेट बाथरूम. त्यामुळे सगळं त्यांनी इथे सोय चांगली केलेली आमची खूप. आम्ही लेट आलो पण छान झालं एकदम स्टे. Stella di mare della Sardegna. ओके. हा फेमस असं मला वाटतं ते फेमस आहे सार्दिनियाचं असं म्हणते ते. ही ओनर आहे, छान आहे. Italiano, sì. Vi regalo un piccolo ricordo. So ती आपल्याला सोबत देते. हा ओके. Yes, this is like kind of starfish from their island. हा Thank you so much. थँक्यू. ग्राzie. Sta nel mare. Stella di mare. Aspetta. म्हणजे इथलं ते फेमस आहे असं. इथे मिळतात ते, ती देते तिच्या घरातलं आपल्या. Questa, okay. eccola. हा येतो तसा स्टारफिश आहे. हा या या ग्राzie. तर आता आम्ही निघतोय कारण आम्हाला पुढे जायचं आहे. आपण फिरूया, सांगतो आम्ही तुम्हाला कसं कुठे कुठे चाललंय, दाखवतो आम्ही सगळं तुम्हाला. चला बाय बाय. Airbnb छान होतं, मस्त होतं. असं म्हणजे छान होतं एकदम घरासारखं. राईट, घरासारखं घर. चाव. ती खूप क्यूट आहे असं. तिचं हे घर आहे वर आणि इथे आम्हाला खाली होतं ते राहायला. बाय. मंगलमूर्ती मोर्या. समर्थ. जय श्रीराम, जय बजरंगबली. उघडून थांबले ती. किती क्यूट आहे बघा, ती आमच्यासाठी उघडून थांबले. बाय बाय. Grazie. Ciao. चाव बाय. किती क्यूट आहे ना ती. होय तिकडेच गेलो राईटला. कसलं छान आहे ना पाणी. तिचं एकदम खुश झालेलं. नाही खाली जाऊया ना. हाय गोरी मेम, कशा आहे तुम्ही? एकदम लुक वगैरे. ही दुसरी मेम. हाय. कसं आहे, इंग्लंड वरून डायरेक्ट तुम्ही इथे आलाय का? किती छान दिसत आहेत दोघे पण. सनरूफ काय दिला नसतो पण गाडी मस्त मिळाली. आता इकडच्या साईडला, या साईडला. आता दोन्ही हात वर. आता एक हात खाली, एक हात खाली, एक हात खाली. आता दुसरा हात खाली वर. एक नंबर. पाण्यातच गेली. आम्ही आलोय आता उतरून चढून परत. आता जाऊया चला पुढच्या ठिकाणी. चला. तर आम्ही आलेलो आहे आता मार्केटमध्ये कारण आम्हाला घ्यायच्या त्या गोष्टी. तर बरंच काय काय स्नॅक्स आणि काय कांदे बटाटे टोमॅटो वगैरे सगळं घेतलेलं आहे कारण ह्यांना आवडत नाही बाहेरचं खायला. त्यामुळे घेतो आम्ही, नाहीतर आमचं तुम्हाला माहितच आहे बाहेरच खातो. तर पाणी घेऊन झालेलं आहे.
आणि सामान घेऊन झालंय. चला आता बिल करूया. काय काय घेतलं? चांगलं होतं हे सुपर मार्केट, मोठं आहे होतं. ही बिस्किट चांगली असतील वाटते. डच बिस्किट आहेत. मस्त चिप्स खायला पाहिजेत बघा, वेगवेगळ्या तऱ्हेचे चिप्स. केवढा गोस हे ना तो द्राक्षाचा गोस. ॲलोवेरा वॉटर, तुम्ही कधी माहित आहे का तुम्हाला इथं ॲलोवेरा वॉटर पण मिळते. पिऊला आवडते यांनी, आता यांना सगळ्यांना घेतलंय ॲलोवेरा वॉटर. तर काय जाता जाता आम्ही आलोय आता पेट्रोल भरायला गाडीत, कारण पेट्रोल तर भरावंच लागेल. आणि पण पेट्रोलची सिस्टम जर्मनीमध्ये खूप वेगळी आहे, कारण आपण ऑटोमॅटिक पेट्रोल आपलं आपणच भरायचं आहे. कोण इथे नाही आहे तुम्हाला दाखवते. हे बघा इथे असं एक काहीतरी आहे कॅफे का काय, इली नावाचा, तो पण बंद आहे. आणि इथं कोण नाही आहे. इथे पेट्रोल भरू शकताय, त्या साईडला भरू शकताय आणि तुमचं तुम्ही पे करायचं. तर अजून चांगलं बघा मंडळी, आम्हाला पहिलं सिग्नल मिळालंय आणि हे पाणी बघा फक्त तुम्ही. वाव, इथे सिग्नलच नव्हते कुठला. कालपासून आई आणि चाललंय मम्मीचं सिग्नल नाही, सिग्नल नाही, सिग्नल नाही. शेवटी मिळाला पहिला सिग्नल. यानंतर आपण गेलो ला पेलोसा या बीचला, जे अल्गेरो सिटीपासून खूप जवळ होतं आणि खूप फेमस आणि सुंदर पण होतं तेवढंच. मागच्या घरात तर बियर ठेवलेलं ना, मी म्हणलं यांनी घ्यायला हवं होतं. बियर पिलोसा, ते ला पिलोसा म्हणजे काय? पिलोसा का? बियर पिलोसा का? पिलोसा, बियर पिलोसा, ला पेलोसा हे आहे ते ला पिलोसा. गाड्या इथून लावली होता. इथे खूप मस्त वेळ गेला आमचा. मम्मी आई पाण्यात पण थोडं खेळल्या आणि आम्ही पण सगळेजण पाण्यात खेळलो आणि मजा केली. एकदम बसलो, गप्पा मारल्या आणि स्नॅक्स वगैरे खाल्ले. जवळपास 3-3.5 तास कुठे गेले काय कळलंच नाही. हा ला पेलोसा बीच जो वेस्ट साईडला आहे सर्दिनियाच्या, तो फिरून झाल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे ईस्ट साईडला ओल्बिया सिटीच्या जवळ, जी खूप फेमस सिटी आहे. तर चला जाऊया. सासरी जायचं आहे तुम्हाला? सासरी, सासरी सोडतो मला. सासरी सोडू? हो सासरी जाऊ. सासरी नाहीये आम्हाला, सासरी सोडतो आम्हा आता लगेच सासरी. सध्या आम्ही माहेरी आलो एन्जॉय करायला आणि एन्जॉय करतोय, फुल एन्जॉय करतो. एवढं सासरी नाव आहे गावाचं. खूप मोठं मोठं वाटतंय. कसलं डेंजर झालं, पूर्ण खाक झाल्या गाडी ती. होय, हे बघा यांनी काय करून ठेवलंय. नॅपकिन, टोप्या, तिकडे टोपी. जर्मनीला आणि इटलीला आले ते दोघी, पण गुण काय सुधरत नाहीत. चला जरा खाऊन घेऊया, बर्गर किंगला भूक लागली. वाण नाही, गुण लागलेला. हा घेऊन जाऊया. चल चल घाल ना तू त्यांना, हळूच घाल, मागे नेऊन दोघींना पण आवाज करू नका. अरे हे ते इकडे लोक घालतात त्याच बर्गर किंगच. किती क्यूट आहे. 2 राणी दिसल्या म्हणणार. हे बघा कशा दिसत आहेत दोघी पण. राजा राणी राणी. एक कोचरायची आणि इचलकरंजी. त्यांच्या ऑर्डर आले म्हणजे खायला चालू गेला. खातो आता. तर आता आपण चाललोय ओल्बियाला. हे बघा
हे आयलंडच्या दुसऱ्या साईडला आहे उल्बिया आणि तिथे पण खूप छान प्लेसेस आहेत बघण्यासारखे. त्याच्यामुळे आता आमचं एअरबीएनबी तिथे आहे, तिकडं चाललोय. जवळजवळ किती 2 तास जातील ना अजून. होय, म्हणजे 180 किलोमीटर दूर आहे. तर थोडा रस्ता आम्ही काढलाय, थोडं खाल्लं वगैरे, पोट भरलाय. आता जातो आणि तुम्हाला दाखवतो. चला पोचलोय आपण आपल्या एअरबीएनबीला. मालकीणबाई आल्यात एअरबीएनबीच्या आता, तर दाखवतील आम्हाला. La caletta vicino neanche 7 chilometri da qui, neanche 7 chilometri. Vi porta a Calaluna o no, Maria Giuseppe? Sì, Calaluna, Cala Mariolo, sì. Dorgalina, Teschisnara su il posto, l'altro, Calagonone. Calagonone. Ah, sì, Calagonone. Calagonone. Sì. O fuori dall'India il lavoro. No. Deutschland, right? Germany. Germany, yeah. Germany. Germany. Due Venice, Venezia. 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 Molto bella. Bella. Yeah, und 4 Dolomiti. Yeah. E 4 giorni Dolomiti. Yeah. 2 qui, 2 giorni Venezia e 4 Dolomiti. Yeah. 4 giorni. Yeah. Buonanotte. Ok. Buonanotte. Dai. तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे आमच्या नव्या एअरबीएनबीला. आणि तुम्ही बघितलंच किती छान गोड ओनर्स आहेत ते. त्यांनी मस्त आम्हाला ड्रिंक पण दिले प्यायला आणि काय ते डेझर्ट दिले, इथलं खायचं होतं ते. इकडे बनण्याचं कॅलिग्रीमध्ये, हा सर्दिनियावालं. तर आम्ही आता खाल्ले वगैरे, आता आम्ही झोपणार आहे कारण आम्हाला खूप कंटाळा आलाय फिरून. तर आम्हाला आणि उद्या आम्ही तुम्हाला ह्या एअरबीएनबीची पण टूर करून दाखवतो आणि आपण कुठे जाणार आहे उद्या ते पण सांगतो. तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. Ciao, ciao.